हे आहे आपलं पन्ह. अरे आज आमच्या बाईसाहेब कुठे? ओ बाईसाहेब कुठे आहात तुम्ही? आली आली सरकार, आली 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 आली. बघा आज आमची बाईसाहेब तर खूप खुश आहे. सरकार, आज मला काहीतरी स्पेशल भेटलंय बाजारात. काय भेटले? हे बघा, कैरी. अरे वा, मग आज आमच्या दरबारात काय आहे? आज आपल्या दरबारामध्ये आहे कैरीचं पन्ह. ये. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आमच्या दरबारात. तर तुम्हाला माहितीच आहे, आज आपण कैरीचं पन्ह बनवतोय. चला बरं झालं. आज तसंही खूप टेम्परेचर आहे, तर मला कैरीच्या पानाची खूप गरज होती. हो ना सरकार, आजकाल खूपच ऊन वाढलंय. तर आज आपण जे कैरीचं पन्ह बनवतोय ते एकदम ट्रेडिशनल पद्धतीने बनवतोय, जसं आमच्या गावाकडे बनवलं जातं. फक्त 3 इंग्रेडियंट्सने. आपण ते इंग्रेडियंट्स कोणते आधी ते बघून घेऊया. सगळ्यात पहिले तर कैऱ्या घेतलाय मी इथं. त्यानंतर माझ्याकडे गूळ आहे. गुळाला मी थोडंसं चॉप करून घेतलंय, म्हणजे तो लवकर मेल्ट होईल. आणि बेसिक मीठ आहे, कुठलंही मीठ घ्या. मी सेंधे नमक घेतलंय, तुम्ही साधं नमक घेतलं तरी चालेल. तर आता आपण आधी कैऱ्या उकडायला टाकून देऊया. कुकरमध्येच टाकते मी डायरेक्ट. का बाईसाहेब, तुम्ही तर आज काय याचा इतिहास सांगितला, पण याचा पण काही इतिहास असेल? आहे सरकारी, पन्ह्याचा पण इतिहास आहे. पन्ह्याचा इतिहास असा आहे की पूर्वीच्या काळामध्ये उन्हाचं प्रमाण भरपूर असायचं, पण लोकांकडे मुबलक प्रमाणात कैरी पण अवेलेबल असायची. तर ते लोक काय करायचे की कैरी घ्यायचे, ज्याच्यामध्ये खूप सारे डायजेस्टिव्ह प्रॉपर्टीज आहे आणि पित्तदोष पण कमी होतो. आणि त्याच सोबत अजून 2 इंग्रेडियंट्स घ्यायचे, जे आहे गूळ आणि मीठ. गूळ आणि मीठ घ्यायचे, कारण हे आपले बॉडीचे इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स करायला खूप मदत करतात. सो ही रेसिपी जी होती ती खूप विचार करून बनवलेली होती आणि अशी रॅन्डमली कुठल्याच लोकांनी बनवलेली नव्हती. सो ह्याच्यामध्ये बेसिकली तुमची भूक पण वाढायची आणि तुमच्या बॉडीतले इलेक्ट्रोलाइट्स पण बॅलन्स व्हायचे, ज्याची उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त गरज असते. हे तर पण मी तर नुसतं टेस्ट साठीच पितो. आज कळलं ना की लोक पन्ह कापायचे पूर्वीच्या काळी. मग याचा उपचार आयुर्वेदात पण असेल काही? असू शकतो. मी आयुर्वेद एक्सपर्ट नाहीये, पण कोणी आयुर्वेद एक्सपर्ट असेल तर ते मला नक्की कमेंट करून सांगू शकता की पन्ह्याचा काही आयुर्वेदात आधी उपयोग होत असायचा का. आता मी 4 कैऱ्या मस्त उकळून घेतलेल्या आहे. आता आपण याचा गर काढून घेऊया. का बाईसाहेब, मी असेच पोस्ट बघत होतो माझ्या मित्रांचे. आता तर वीकेंड सुरू आहे, सगळं वीकेंडचा माहोल आहे, मस्त पार्टी करताय सगळे. सरकार, आज मी तुम्हाला एकदम भारी पार्टी करवते. तुम्ही ती बाकी मित्रांची पार्टी आणि बाहेरच्या वीकेंड्सच्या पार्टी विसरूनच जाल. हात नाही का भाजले जाते? भाजले, हात भाजले. पण ह्याच्यामध्ये जो चॉप करून ठेवलेला गूळ होता तो पूर्ण टाकून देऊया, की आता मेल्ट व्हायला लागलेला आहे. आता मस्तपैकी आपण त्याला गाळून घेऊया. आता माझं मस्त हे जे घट्टसर आहे पन्ह आपलं ते रेडी झालंय. मस्तपैकी आता पन्ह मी बर्फ टाकून सर्व करणार आहे. तुमच्याकडे पण गरमी खूप असेलच, तर आपण मस्तपैकी बर्फ घालून हे पन्ह सर्व करूया. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं थंडगार पाणी वरतून आपल्याला घालायचंय. आणि आता तुम्ही बघू शकताय की आपलं हे मस्त थंडगार पन्ह तयार आहे. वा, पाण्यासारखी नशा कशातच नाही खरंच. बरोबर. चलो फिर मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. बाय.